हाय हॅलो नमस्कार. सकाळचा टाईम आहे. आज मी बोंबलाची भाजी बनवली आहे. कचरा जास्त आणि बोंबील कमी असं काहीतरी झालेलं आहे. तर छान रस्स्याची तरीची भाजी बनवली. तृषा आणि मिलन दोघेही उठले होते. त्यांना छान टर्मरिक मिल्क बनवलं दिलं. आणि काल आपण रात्री हा सडा टाकला होता, तो काहीसा असा झाला होता. मग आज परत त्या ताईंनी शेण दिलं आपल्याला अजून. तर मग छान पाणी मारून घेतलं. दगडीवरती आले होते काही, मग ते दगडे झाडून काढले. आणि काल त्या ताईंनी आपल्याला सडा कसा टाकायचा ते दाखवलंच होतं. त्यांच्यानुसार मी पुन्हा शेण कालवलं सगळं बादलीभर आणि पुन्हा सडा टाकला. मुलांनी त्याच्यावरती छान पाणी शिंपलं पुन्हा एकदा. ऋषिकेश आला दुपारी. ह्या पट्ट्या मिलनला लागत होता डेकोरेशनच्या कामासाठीच, त्यामध्ये कट करून घ्यायचं काम चाललं होतं. त्याच्यानंतर रात्र झाली आणि हे मंडपवाले आलेले आहेत. आपण असा चौकोन मंडप केलेला आहे. डेकोरेशन उद्या करणार आहोत सकाळी. त्याच्यानंतर मुलांनी फुलं आणून दिली. फुलांच्या ना लढी करायच्या होत्या मला सोडण्यासाठी. तर त्या फुलांच्या लढी आता इथे ताई, नीरज, परशूची मम्मी आहे, त्या मला हेल्प करण्यासाठी आलेत. मिलनचे फ्रेंडही आहेत, ते हॉलमध्ये बसलेले आहेत. त्यांनी एक कलरचा झेंडू आणि मी एक कलरचा झेंडू असे छान माळा ओवला त्यांच्यासाठी. मग मी कॉफी केली. त्यानंतर रात्री मुंबईवरून मामी आली. तिने मला ज्या हळदी कुंकवाला वस्तू द्यायच्या आहेत त्या वस्तू घेऊन आली आहे. ती प्रत्येक वर्षी मी वस्तू हळदी कुंकवाला देणार आहे, मुंबईवरूनच मागवते. तर यावर्षी मी गाई वासरू असं देणार आहे सगळ्यांना वाण म्हणून. तर माझा या वर्षीचा वाण कसा आहे, तुम्हाला आवडला का कमेंट करून नक्की सांगा. नानी, चिनू, ऋषिकेश, मामी, मिलन सगळेच इथे रात्री होते. चलो बाय.